मित्रांनो, तुम्हाला जर पवना लेकला यायचं असेल तर तुम्ही जर पुण्यात राहता तर पुण्यातून चांदणी चौक, पिरंगुट, पौड आणि पौड हाडशी रोडने आल्यानंतर पवना लेकला यायला तुम्हाला इथून रस्ता आहे. आणि जर तुम्ही PCMCमध्ये राहता आणि जो तुम्हाला एक हिंजेवाडीमधून सुद्धा एक रस्ता आहे जे फेज 3मधून येतो गोटवडे मार्गे, तर तिथून सुद्धा तुम्हाला पवना लेकला रस्ता आहे. आणि जर तुम्ही तळेगाव, देहू रोड तळेगाव या साईडला जर राहता तर तुम्हाला सोमाटणे फाट्यावरून सुद्धा रस्ता आहे पवना लेकला यायला. तर सोमाटणेहून तुम्हाला एक 20 ते 25 किलोमीटर इतका अंतर आहे जर तुम्ही त्या पवना लेकला येऊ शकता. आणि अजून एक रस्ता आहे जो तुम्हाला कामशेटवरून आहे. जर तुम्ही कामशेट तळेगाव या साईडला राहता तर कामशेटवरून सुद्धा रस्ता आहे. आणि कामशेटवरून तुम्ही जर येत असाल तर कामशेटवरून जो पवना लेकला फाटा आहे तिथून कडदे गाव लागतं आणि कडदे गावापासून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती पवना लेक आहे. तर तुम्हाला असे बरेच रस्ते आहेत. जर तुम्ही पुणे PCMC या एरियात राहत असाल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणाहून पवना लेकला यायला रस्ता आहे. आणि जास्त अंतर नाही आहे, साधारण 25-30 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जो तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण करता येतो हा असा पवना लेक आहे की तुम्ही वन डेचा प्लॅन करत असाल, वन डे छोट्या पिकनिकचा, तर पवना लेक बेस्ट आहे. पवना लेकला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेच रेस्टॉरंट किंवा मग तुम्हाला जर घरगुती टाईप जर तुम्हाला खाद्यपदार्थ पाहिजे असतील जसं वडापाव, भजी, तर हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे तिथं. आणि तसंच या ठिकाणी बोटिंगसुद्धा आहे. तर आम्ही त्या साईडला चाललो आहे बोटिंगला. थोडंसं संध्याकाळ बरीच झालेली आहे तर बघतो बोटिंग मला दिसते का बघायला, तर आपण बघूया बोटिंग. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जवळजवळ 3 किल्ले जवळचे दिसतात. 4 किल्ले दिसतात. एक किल्ला हा आहे, हा तुंगद आहे. आणि याच्या मागं जो आहे हे बघा, हा दिसतोय का, हा एक कोरीगड. आणि या बाजूला तुम्ही बघता या साईडला लोहगड आहे. आणि या बाजूला जो आहे दिसत नाही आणि इकडे तिकोना किल्ला आहे. 4 किल्ले या ठिकाणून दिसत आपल्याला. या ठिकाणी बोट राईड्स चालू आहेत, पण आता बघू ते कसं आहे त्यांचं रेट्स वगैरे आपण तुम्हाला सांगतो मी जवळ जाऊन बघूया. बोटचे कसे आहेत पैसे? स्पीड बोटचे 250 रुपये, नॉर्मलचे 200 रुपये. नॉर्मलचे 200. नॉर्मल म्हणजे कोणती? ही रेड. हा रेट. आणि स्पीड बोट म्हणजे ते आत्ता उतरलेत ते, ही फास्ट पळती ती ना. ठीक आहे. करायची का रायडिंग? का स्पीडमध्ये वारं सुटलं आहे जास्त. डेंजर वाटतं थोडं. सेफ वाटू. ॲक्च्युली पालवीला बोललो होतो राईड्स करायची का, पण थोडी घाबरती कारण स्पीडमध्ये थोडी घाबरली ती, म्हणजे नको. आणि वारा जास्त सुटलेला आहे, मोठा थोडी घाबरती. करायची का? भूक लागली तिला.